नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी सुरेश बोडके। उपोषणकर्त्याला महाराष्ट्र रक्षण जनता पार्टीचा जाहीर पाठिंबा। उदगीर शहरातील भुयारी गटार योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भातील मागण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाला आता राजकीय पाठिंबा मिळाला आहे। महाराष्ट्र रक्षण जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बालाजी रामनगडकर यांनी उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। दरम्यान सुनील कांबळे यांनी 15 ऑगस्ट रोजी पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता। या गंभीर घटनेनंतर ही प्रशासनाने उपोषणकर्त्याच्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे ॲडव्होकेट गडकर यांनी यावेळी व्यक्त केले। विद्यमान आमदार संजय बनसोडे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन उपोषणस्थळी भेट द्यावी आणि उपोषणकर्त्याच्या मागण्या जाणून घ्याव्या अशी अपेक्षा ॲडव्होकेट बालाजी गडकर यांनी व्यक्त केलेली आहे। उपोषणकर्त्याच्या प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष न करता तातडीने चर्चा करून तोडगा काढावा आणि अशी मागणी करत ॲडव्होकेट गडकर यांनी आंदोलनाला ठाम पाठिंबा दर्शवला। यावेळी त्यांच्या उपस्थितीमुळे उपोषणाला आणखी बळ मिळण्याचे चित्र पाहायला मिळाले। जय हिंद। आज उदगीर नगर परिषद येथे उपोषणकर्त्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक सुखी माणूस आत्मदहन का करतो याबाबतचा विचार नगरपालिकेनं बिलकुल केलेला नाही। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे युथ पॅन्थर सामाजिक संघटनेच्या वतीने आपले उदगीर शहरातील कार्यकर्ते सुनील शिवराज कांबळे, मंगेश संग्राम सूर्यवंशी यांनी दिनांक 4/8/2026 पासून उपोषण केलेलं आहे। एका राजकीय दबावामुळे व माननीय आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार म्हटले जाणारे संजयजी बनसोडे साहेब यांच्या दुर्लक्षामुळे आज एका कार्यकर्त्याला आत्महत्या करावी लागली। आणि जर वेळेवर पोलीस आला नसता तर आपण एक आपल्या मतदारसंघातला चांगला कार्यकर्ता हा आपण गमावला असता। वेळे अगोदर संजय भाऊ आपले कार्यकर्ते सांभाळा, अन्यथा तुमच्या मागे फिरणारे आपले कार्यकर्ते कोणीच नसतील, दुसरेच लोक तुमच्या पाठीशी तुमचा फायदा घेण्यासाठी असतील। हे आम्हाला सांगण्याची वेळ आली नाही पाहिजे, कारण तुम्ही खूप हुशार आहात, तुम्हाला समजतं काय करायला ते। पण आपले जे आमचे संजय बनसोडे साहेब म्हणून जे आम्ही कार्यकर्ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे राहून तुम्हाला निवडून आणण्यासाठी अहोरात्र फिरत असतो, त्याची परतफेड म्हणून तुम्ही अशा प्रकारे नाही केलं पाहिजे। तुम्ही आपला कोणीही कार्यकर्ता उपोषणाला बसला तर त्याला भेट दिलं पाहिजे। आज लगभग 10-12 दिवस झाले तुम्ही आमच्या सुनील भाऊला भेट दिलेली नाही, मंगेश भाऊला भेट दिलेली नाही। असं कशामुळे? कारण ते एक दलित समाजाचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांना जीव नसतो का, असा प्रश्न मला तुम्हाला महाराष्ट्र जनता रक्षक पार्टीचा संस्थापक अध्यक्ष म्हणून तुम्ही या विभागाचे आमदार आहेत म्हणून तुम्हाला प्रश्न करायचा आहे। भाऊ, आम्हाला जशी तळमळ वाटते की आमचा आमदार आहे, तसं तुमच्याही पोटामध्ये कुठंतरी दुखलं पाहिजे आणि कुठंतरी वाटलं पाहिजे की माझे कार्यकर्ते आज उपोषणासाठी इथं बसलेले आहेत। हे तुम्हाला कधी समजेल? जेव्हा एखादी आमचा कार्यकर्ता गेल्यानंतर। पण नंतर समजून तुम्हाला काही फायदा राहणार नाही। एक वेळेस जर तुमच्या पाठीशी जे समाज असलेला गेला तर तुम्हाला त्यावेळेस जाणीव होईल की समाजामध्ये काय आणि किती प्रकारची ताकद होती। तुम्ही नेमके 1-2 समाज घेऊन जर आमदार झालात असं वाटत असेल तर तुम्ही चुकीच्या मार्गाने आहेत। भाऊ, तुम्ही खूप हुशार आहेत। एक वेळ सोडून 2 वेळा तुम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। विशेष म्हणजे तुम्हाला मला या माध्यमातून एक सांगायचं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री पदाचा उपयोग घेतलेला आहे आणि गृहराज्यमंत्री पद पोलीस विभागाशी संलग्न असल्यामुळे कायदा व सुव्यवस्था हे गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारचे कळतात। आणि आमचे आमदार हुशार आहेत आम्ही म्हणून कुठं बी तुमची चर्चा चलते, आम्हाला स्वाभिमान वाटतो। पण सर्वांसाठी तुम्ही हुशार आहात आणि आमच्यासाठीच का डोळे झाकतात याचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे या चॅनलच्या माध्यमातून। आणि कोणी गुंडप्रवृत्तीचे लोक दबावाखाली किंवा शासकीय कर्मचारी पण एखादी माणूस आत्महत्या करते आणि त्याला बघ्याची भूमिका घेतात आणि त्याचा जीव जात आहे तरी पण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात। तर मी ॲडव्होकेट बालाजी रामनगडकर, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र जनता रक्षक पार्टी, कदापि सहन करणार नाही। येणाऱ्या काळामध्ये मी या उपोषणाला जाहीर पाठिंबा देतो आणि मुख्याधिकाऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की त्यांनी आपली दादागिरी आणि लोकांची भडवागिरी सोडून एक शासकीय कर्मचारी आहेत असं काम करावं, अन्यथा त्यांची इथं काही गरज नाही। महाराष्ट्र पडलेला ड्युटी करण्यासाठी त्यांनी आपल्या उदगीर शहराला सोडून कुठेही तबादला करून जावं। तशा नालायक मुख्य अधिकाऱ्याची इथं कसल्याच प्रकारची गरज नाही। गुत्तेदार लोकांना पण माझा इशारा आहे, गुत्तेदार व या प्रकरणामध्ये कोणी बी असले सगळ्या लोकांनी तुम्हाला
चांगले कामं करायचे आहेत, समाजाच्या सेवेसाठी तुम्हाला इथं आणलेलं आहे. लोकशाहीचा अपमान बिलकुल करायचा नाही. आणि महत्वाचं म्हणजे आज 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या स्वातंत्र्याचा आहे. आणि स्वातंत्र्याच्या दिवशी जर एखादी उपोषण करता लोकशाहीच्या दृष्टीने जर उपोषण करत असेल आणि तो आत्महत्येचा प्रयत्न करत असेल तर आज स्वातंत्र्याचाच अपमान नसून संविधानाचा पण तुम्ही अपमान करण्याचं कार्य केलेलं आहे. आणि जो संविधानाचा अपमान करेल त्याला महाराष्ट्र जनता रक्षक पार्टीचा अध्यक्ष म्हणून मी कधीही माफ करणार नाही. आणि सगळ्याला सांगतो की आज रोजीपासून मी महाराष्ट्र जनता रक्षक पार्टीचा संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बालाजी हिरामन गडकर महाराष्ट्र राज्य सांगू इच्छितो की या युथ पॅन्थर सामाजिक संघटनेला जाहीर पाठिंबा करतो. आणि माझा लास्टला भाऊला एकच म्हणणं आहे की भाऊ, आज तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात चुकीचं आहे म्हणायपुरती माझी अवकात नाही. पण संध्याकाळी आज झोपताना हे व्हिडिओ बघून तुम्ही विचार करा आणि आपल्या बांधवांना काय त्रास आहे ते एक वेळेस बघा. आपल्या घरचे माणसं दुसरीकडे जाऊन दुसऱ्याच्या माणसासोबत फिरून राजकारण होत नसतं भाऊ. हे मला एवढंच सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडली असेल तर लाईक करा, PSR न्यूजला सबस्क्राईब करा आणि बातमी आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. अशाच अपडेटसाठी पाहत रहा PSR न्यूज. मी सुरेश बोडके. धन्यवाद.